नवापूरच्या सार्वजनिक हायस्कूलमध्ये जापान ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्घाटन। नवापूर येथील श्रीमती प्रतापबा अभयसिंग सोडा सार्वजनिक हायस्कूलमध्ये स्वर्गीय हरीश बाबू उर्फ जापान यांच्या स्मरणार्थ जापान ट्रॉफी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन सहाय्यक गट विकास अधिकारी किरण गावित यांच्या हस्ते उत्साहात झाले। कार्यक्रमाला अमेरिकेतील उद्योजक गिरीधरभाई वंडरा, संस्थेचे अध्यक्ष विपिनभाई चोखावाला, उपाध्यक्ष शिरीषभाई शाह, सहसचिव शोएबभाई मांदा, राहुल गावित, अग्निवीर विकास तिरमली, नेमीचंद अग्रवाल, प्राचार्य मिलिंद वाघ, महेश पाटील, एकता देसाई, नारायण मराठे, दीपक मंडलिक, डॉक्टर गणेश महाजन आणि मेघा पाटील उपस्थित होते। यावेळी दैनिक प्रतिनिधी मनोज बोरसे यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेच्या उपक्रमांचे कौतुक करत बालजीवनात खेळांचे महत्त्व अधोरेखित केले। इतर मान्यवरांनीही खेळाडूंना शिस्त व संघभावनेचे महत्त्व सांगत शुभेच्छा दिल्या। यावेळी नेमीचंद अग्रवाल यांनी बक्षीस तर शिक्षक निंबूदास गावित यांनी ग्रीन मॅट्स भेट दिल्या। सूत्रसंचालन कर्नल वसावे यांनी केले तर आभार विवेक वाडिले यांनी मानले। क्रीडा शिक्षक नरेश जयस्वाल व कर्मचाऱ्यांनी स्पर्धेसाठी विशेष परिश्रम घेतले। पुष्कळ वेळ गेलेला आहे, म्हणून मी आपला वेळ जास्त घेऊ इच्छित नाही आणि खेळ लवकर सुरू होईल अशी अपेक्षा बाळगून माझे दोन शब्द संपतो। शिरीष काकांना सांगू इच्छितो की काका, आपल्या शाळेच्या बातम्या या दर दिवसाला एक बातमी तरी असते, कधी कधी दोन बातम्या असतात। म्हणजे आपली शाळा फक्त शिक्षणावरती नाही तर पोरांच्या सर्वांगीण विकासाकडे देखील लक्ष देते आणि हे यावरून दिसून येतं। आज आपली सार्वजनिक मराठी हायस्कूल ही शैक्षणिक संघटन व प्रामाणिकता ह्या बेसवरती नक्की काम करते, विद्यार्थी नक्की घडवते, हे मी आपल्याला ह्या मंचावरनं आज इथून सांगू इच्छितो। विद्यार्थ्यांना एक सांगतो की विद्यार्थी मित्रांनो, आपले जे खेळ होते, जे आम्ही बालपणी खेळत होतो, ते आज कुठेतरी ऑलिम्पिक ॲथलेटिक मध्ये खेळताना दिसत आहेत। म्हणून आपण शिक्षणाबरोबर क्रीडा खेळाकडे देखील लक्ष द्या। खंत ही आहे की आजचे विद्यार्थी हे मोबाईल मध्ये जास्त लागलेले आहे आणि त्यामुळं आपलं कुठेतरी सर्वांगीण विकासाला अडचण येते, आपण कुठेतरी मागे पडतो। या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला आपल्या ह्या कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला टिकायचंय, तर त्या पद्धतीने आपल्याला पळावं लागणार आहे।